विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः. अभाग्यासी करी भाग्यवंत ऐसे श्री गुरु काका श्रीमंत जीवत्वाची खंत स्वरूपी विराली श्रीराम जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ जीवत्वाचा अंत आत्मारामी केला श्रीराम शुकासारखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम समर्थ श्रीराम. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग वंदन. परमपूज्य मंदात यांना साष्टांग वंदन. परमादरणीय सगळे काकांना साष्टांग नमन. आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती माझे प्रेरणास्थान म्हणून आपल्याला सुद्धा साष्टांग नमन करते. श्रोते, आपण जगदीश मूर्ती श्रवणे बैसावे एकांती स्थिर होईल माझी मती आपणा कृपा प्रसादे. पुनश्च एकदा आपणाला वंदन करते आणि माझ्या चिंतनाला प्रारंभ करते. चिंतनाचा विषय दासबोध आणि या दासबोधाच्या अंतर्गत दशक 20 सुरू आहे आपला. या दशक 20 अंतर्गत आजचा समास आपला तिसरा आहे सूक्ष्म नामाभिधान. दशकाचं नाव आहे सूक्ष्म नामाभिधान. म्हणजे समर्थांनी सूक्ष्म नामाभिधान हे जे दिलेलं आहे, ठीक आहे, एक मिनिट फक्त. सूक्ष्म नामाभिधान. सूक्ष्म सगळ्यांना माहिती, सूक्ष्मातील सूक्ष्म ब्रह्मतत्व आणि बाकी सूक्ष्म तत्व अनेक आहेत. कोणकोणती आहेत हे आपल्याला माहित नाही. आपल्याला एकच सूक्ष्म माहिती आणि ते सूक्ष्मातील सूक्ष्म माहिती ब्रह्मतत्व. पण बाकीचे जे आहेत सूक्ष्म तत्व ह्याचा आपल्याला अंदाज येत नाही. आणि आपण काय करतो, आपल्याला एक तर स्थूल माहिती आहे आणि सूक्ष्म माहिती, दोन माहिती आहे फक्त. स्थूल म्हणजे जे दिसतंय डोळ्यांनी आम्हाला, देहादी जगत हे आम्हाला आमच्या डोळ्यांनी दिसत आहे, चर्मचक्षुने दिसत आहे म्हणून ते स्थूल आहे एवढंच आम्हाला माहित बस. आणि सूक्ष्माती सूक्ष्म ब्रह्म अतींद्रियांनी पण नाही कळत, जे अतींद्रियांच्या पलीकडे आहे. काही प्रॉब्लेम आहे का रेकॉर्डिंग मध्ये? तर असं जे आहे, हो एक मिनिट, काही व्यवस्थित ऐकायला येत आहे. काही प्रॉब्लेम आहे का? कशाला बाजूला माझं सुरू झालंय? काही प्रॉब्लेम आहे का रेकॉर्डिंग मध्ये? कोण दार वाजवलं?
काही आवाजात प्रॉब्लेम आहे का? नाही, व्यवस्थित आहे काकू. व्यवस्थित वही आहे ना? अजिबात आवाजात हे नाहीये, प्रॉब्लेम नाहीये, आवाज चांगला आहे. हा व्यवस्थित ऐकायला येतं. अच्छा, मला असं वाटलं. बरं, ठीक. काही नाही. मला वाटतं काही प्रॉब्लेम आहे म्हणून. ठीक आहे, मग आपल्याला काकू, एकदा एक तर स्थूल होती, दशक आणि सूक्ष्म समासाचं नाव म्हणजे पुन्हा द्या. दशक विसावा, समास. दशक विसावा, पूर्ण नाम दशक, हा. समास तिसरा, सूक्ष्म नामाभिधान. हे समासाचं नाव आहे. समास तिसरा, सूक्ष्म नामाभिधान. म्हणजे समर्थांनी आज आम्हाला सूक्ष्म तत्वाचा अभ्यास ह्या याच्यामध्ये शिकवलेला आहे. आम्हाला एकच सूक्ष्म तत्व माहितीये आणि ब्रह्मतत्व सूक्ष्माती सूक्ष्म, अतिसूक्ष्म एवढंच माहितीये. परंतु तत्पूर्वी सुद्धा सूक्ष्म तत्व यामध्ये 14 सूक्ष्म तत्व दिलेली आहे आणि ती 14 सूक्ष्म तत्व कोणती आहे हे आम्ही जोपर्यंत लक्षात घेत नाही तोपर्यंत आमचा सूक्ष्म तत्वाचा अभ्यास होत नाही. आणि स्थूल आणि सूक्ष्म, स्थूल आणि सूक्ष्म याच्या पलीकडे असणारं सूक्ष्मातिसूक्ष्म, सूक्ष्मतर असं जे ब्रह्मतत्व आहे तिथपर्यंत आम्हाला जायचं आहे, तिथपर्यंत पोहोचायचंय. प्रवास आमचा इतका आहे. आम्ही एक तर स्थूलामध्ये अडकलेलो असतो, स्थूलातून निघून अभ्यास करतो आणि मग थोडं सूक्ष्म, एकदम आमची उडी सूक्ष्म ते सूक्ष्मावर असते, पण मधल्या सूक्ष्म तत्वांचा आम्ही कधीच विचार करत नाही, कधीही विचार करत नाही. आणि त्याचा परिणाम असा होतो की मग आम्ही करतच राहतो, अभ्यास करत राहतो, परंतु तो नेमकेपणाने आमचा होत नाही. आणि हा नेमकेपणा जोपर्यंत आमच्या अभ्यासामध्ये येणार नाही ना हो, तोपर्यंत आमचा आमचं मार्गक्रमण जे आहे हे पूर्णत्वाकडे कधीही जाणार नाही. आणि म्हणून पूर्णत्व म्हणून एकदा समर्थांनी पूर्ण निरूपणामध्ये पूर्ण आणि अपूर्ण याच संपूर्णपणे या ठिकाणी केलेलं आहे की पूर्ण म्हणजे काय. समर्थांनी आम्हाला या ठिकाणी सांगितलं आहे, पूर्णात इति पुरुषा, जो पूर्ण स्वरूप आहे त्या पुरुष असं म्हणतात. आपण बघितलेलं आहे पूर्णात इति पुरुषा. मग पूर्ण म्हणजे काय? पूर्ण म्हणजे जो देश काल वस्तू परिच्छिन्न शून्य आहे तो पूर्ण आहे. देश काल वस्तू परिच्छिन्न त्याच्या अतीत जो आहे तो पूर्ण आहे. आणि सजातीय विजातीय स्वगत भेद शून्य जो आहे तो पूर्ण, त्याला पूर्ण असं म्हणतात. मग पूर्णाचा जेव्हा आम्हाला अभ्यास करायचा आहे त्यावेळेला पूर्ण तत्व एकच आहे, ते म्हणजे ब्रह्मतत्व हे पूर्ण आहे. तर त्याचा ज्या वेळेला आम्हाला अभ्यास करायचा असतो तर त्यावेळेला आम्हाला देश काल वस्तू, देश काल वस्तू परिच्छिन्न परिच्छेद शून्य ते कसं आहे हे लक्षात घ्यावं लागतं. त्या ब्रह्मतत्वाला देशाची स्थान मर्यादा नाही, कालाची ते कालाच्या काय आवाज कट होतोय थोडासा. आवाज नाही येत आहे बरोबर.
काकू व्हिडिओ बंद करून बघा, कदाचित नेटवर्क वीक आहे तिकडे. आवाज येत नाहीये. आवाज येत नाहीये काकू. बाहेर काहीच आवाज येऊन नाही राहिला. शैला ऐकायला नाही येतंय ग. काहीच ऐकायला येत नाहीये. एक 2-3 मिनिट वाट बघूया. काकू रिकनेक्ट होत आहे पुन्हा. लेफ्ट होऊन आता पुन्हा कनेक्ट होतील. बघायचं आता येतोय का? आवाज येतोय? आता येतोय. हो येतो. हा येतोय. 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 ठीक येतोय. हा ठीक. एकदा प्रयत्न करून पाहू. उत्पत्ती, स्थिती आणि लय. उत्पत्ती, स्थिती, लय रहित जे तत्व आहे ते काळाने बांधलेलं नाही. उत्पत्ती, स्थिती आणि लयाने आम्ही काळाला बांधत असतो, पण ते उत्पत्ती, स्थिती, लय रहित आहे. तसंच ते जन्म मृत्यू रहित असं ते तत्व आहे. जन्म मृत्यू सुद्धा आम्ही काळाला बांधत असतो. हे बेसिक जे आहेत ना, हे बेसिक आम्हाला माहित पाहिजे. आणि एकदा ह्या संकल्पना आमच्या नीट स्पष्ट असल्या की मग आम्हाला नेमकं काय करायचं हे कळतं. ते नेमकेपण कळण्यासाठी त्या संकल्पना स्पष्ट असणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून वस्तू परिच्छिन्न आहे, म्हणजे एकाच वस्तूमध्ये ते अस्तित्वात आहे असं बिलकुल नाही. एकाच वेळेला ते सगळीकडे व्यापक आहे. ते निरपेक्ष व्यापक आहे. आणि त्याला पुराणात इति पुरुषा असं म्हणतात. असं हे पूर्णत्व आहे. या पूर्णत्वापर्यंत जर पोहोचायचं असेल आम्हाला, तर त्याच्या अलीकडे
काही सूक्ष्म घटक आहे, काही सूक्ष्म तत्व आहेत, त्या तत्वांचा सुद्धा आमचा अभ्यास असायला पाहिजे. ती सूक्ष्म तत्व सुद्धा आम्ही आधी विचारात घ्यायची आणि मग त्याचा निराश करायचा. विचारात का घ्यायची? त्याचा निराश करण्यासाठी ती विचारात घ्यायची आणि मग त्याचा निराश करायचा आणि मग निराश करून ते सूक्ष्म अतिसूक्ष्म जे तत्व आहे त्याच्याशी ऐक्य आम्हाला, आमचं ऐक्य त्याच्याशी होणार आहे. असलेलंच ऐक्य, त्याच ऐक्याला आम्हाला संपूर्णपणे असलेल्याच अनुभवाला प्राप्त व्हायचं आहे, ऐक्य पावायचं आहे. म्हणून सूक्ष्म नामाभिधान समर्थांनी या ठिकाणी या सगळ्या सूक्ष्म तत्वांचा पूर्णपणे आढावा घेतलेला आहे. ही सगळी सूक्ष्म तत्व जी आहे ही 14 सूक्ष्म तत्व आहे समासामध्ये समर्थाने दिलेली आहे आणि 14 सूक्ष्म तत्वे या सूक्ष्म तत्वांना नावं पण दिलेली आहे. या सगळ्याचा आम्ही विचार करायचा आहे. कारण आता उपसंहार आहे, निर्गुण ब्रह्म ते अंतरी बिंबले, हा उपसंहार आहे. आणि म्हणून या समासामध्ये 14 सूक्ष्म तत्व आहे. कोणती 14 सूक्ष्म तत्व आहे? काकांनी त्याची आपल्याला सुंदरपणे मांडणी करून दिली आहे त्या 14 तत्वांची. वहिनी आवाज गेला. आवाज नाही अजिबात. आवाज गेला गेला ग. मग आता नाही काही काकू व्हिडिओ एकदा बंद करून बघा. हे तम- ध- जे पुन्हा नाही, तुम्हा- ध- त्यांनी- ही- आणि- आवाज येत नाहीये, काही कटत आहे पूर्ण. ऐकायलाच नाही येते काही. तुटत ते- हॅलो हॅलो आवाज येतोय हा का? काका.
आता येतोय. आता येतोय. काकूचा आवाज येतोय का? बोल. हॅलो. हो. हो. हा आता येतोय. नाही आवाज येत आहे. जॉईन होऊन होतो. नाही पण meeting वरून झाली. पुन्हा रिजॉईन होणं. आता बोलताय. आता आलंय ना आवाज. पुन्हा रिजॉईन. हॅलो. 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 आवाज येतोय? आता आवाज व्हिडिओ हो येतोय. आपण आवाज येतोय तर कंटिन्यू करू की काय करायचं? नाही करा, येतोय आवाज, पाहूया. येतोय आवाज, बर. पाहूया. ठीक. आवाज येतोय तर? आता एकदा कंटिन्यू करा. हो. काही हरकत नाही. आवाज चांगला येतोय आता. पाहते, प्रयत्न करते. मग आता ही जी सूक्ष्म तत्व आहे, तमोगुण, सत्वगुण, रजोगुण, त्यानंतर चौथा गुणक्षोभिणी, पाचवा आहे महत, सहावा आहे प्रकृती पुरुष, शिवशक्ती, त्याच्यानंतर अर्धनारी नटेश्वर, गुणसाम्य, चैतन्य, मूळमाया आणि महाकारण, ही जी सगळी 14 तत्व समर्थांनी आम्हाला या समासामध्ये दिलेली आहे. या 14ही तत्वांचा आम्ही नीट बारकाईने विचार करायचा आणि या सगळ्या तत्वांचा निराश करायचा. ही सगळी स्पष्टपणे जाणून ज्यावेळेला आम्ही घेऊ त्यावेळेला कोणताही संशय उरणार नाही. आणि संशय जर असेल, जर आम्हाला ही तत्व समजलीच नाही, तर समर्थ म्हणतात की समजल्याविना जो गलबला तो निरार्थक. 16वी ओवी बघा. जो विवरोनी समजला तेथे संदेह नाही उरला, समजल्याविना जो गलबला तो निरार्थक. न समजता जर आम्ही विवरण केलं तर त्या ठिकाणी तो सगळा प्रयत्न तो गोंधळात टाकणारा आहे. आणि मग गोंधळ कसा होतो माहिती का? अंतरात्मा म्हणजे नेमकं कोण? आणि अंतरात्मा आपण अंतरात्म्यालाच ब्रह्मतत्व समजतो आणि मग म्हणतो की तो तर सगळ्या चराचरामध्ये व्यापलेला आहे, तोच करणार आहे, तोच नियमन करणार आहे. आणि मग असं असताना ब्रह्म तर काहीच करत नाही, मग कसं काय? अशा पद्धतीचं आमच्या मनामध्ये अनेक संशय तयार होतात. म्हणून अंतरात्मा म्हणजे काय याचा आम्हाला नीट स्पष्ट पूर्णपणे कल्पना असलीच पाहिजे, संकल्पना ती स्पष्ट असलीच पाहिजे. आणि अंतरात्मा जो आहे त्याचं अधिष्ठान ब्रह्मतत्व आणि तो अकर्ता आहे, पण त्याच्या अधिष्ठानावर हे सगळं नियमन ईश्वर करतो आहे. तो प्रत्येकामध्ये व्यापून आहे, म्हणून त्याला अंतरात्मा असं म्हटलेलं आहे. मग अशा पद्धतीच्या ह्या ज्या संकल्पना आहेत, या आमच्या जर स्पष्ट असतील तर मात्र गोंधळ निर्माण होणार नाही. आणि ही सगळी स्थूल सृष्टी आणि ही जी सूक्ष्म सृष्टी आहे, जी आता मी सूक्ष्म तत्व जी सगळी वाचून दाखवली की 3 गुण, पुरुष, प्रकृती, अर्धनारीश्वर, सगळे गुणसाम्य, मूळ माया, महाकारण, हे जे सगळे शिवशक्ती, ही जी सगळी सूक्ष्म तत्व आहे, ही सगळी सूक्ष्म तत्व त्या मूळ मायेमधून व्यक्त होतात, मूळ मायेमधून तयार झालेली आहे. आणि ही सगळी सूक्ष्म तत्व मूळ मायेमध्येच लीन होऊन राहतात. पक्क लक्षात ठेवायचं. म्हणून आम्हाला म्हणून सूक्ष्माती सूक्ष्म असं ब्रह्मस्वरूपाला म्हणतात. म्हणजे ह्या सूक्ष्माच्या पलीकडे असणार सूक्ष्माती सूक्ष्म, सूक्ष्मतर. आता लक्षात आलं का सूक्ष्मतर का म्हणतात? सूक्ष्माच्या पलीकडे असणारं जे तत्व आहे त्याला सूक्ष्मतर असं म्हणतात.
की जे ज्ञानेंद्रियांनी त्याचं आकलन होत नाही, बुद्धीने पण त्याचं आकलन होत नाही, बुद्धी सुद्धा तिथे निवृत्त होते. आणि म्हणून आम्हाला ही अलीकडची जी सूक्ष्म तत्व आहे ही सगळी माहित पाहिजे, त्याची कल्पना स्पष्ट असली पाहिजे. त्याच्यासाठी समर्थांचा एवढा हा खटाटोप आहे. कारण निर्गुण ब्रह्म आम्हाला अंतरामध्ये बिंबवायचं आहे आणि ते सूक्ष्मतम सूक्ष्म तत्व जर बिंबवायचं असेल तर अलीकडचा सगळा जो प्रांत आहे तो आम्हाला त्याचा निराश करायलाच हवा की नाही? निश्चितपणे निराश करायला हवा. आणि म्हणून हे सगळं ज्याला स्पष्टपणे कळतं, समर्थ म्हणतात, समजले माणूस चावळे ना, निश्चयी अनुमान धरीना, सावळ गोंदा करीना, परमार्थ कदा. हे सर्व ज्याला स्पष्टपणे कळतं, मग त्याचा जो निश्चय होतो त्या निश्चयामुळे निष्फळ कल्पना तो करीत बसत नाही, सावळा गोंदा करीना. त्याचा जो निश्चय होतो तो ठामपणे होतो, निश्चितपणे असा होतो. आणि मग आमचा साधक मार्ग अध्यात्मामध्ये गोंधळ घालत नाही, इतका स्पष्ट रस्ता आमचा असतो. आपल्याला वाटतं आपल्या सगळ्या संकल्पना स्पष्ट झाल्यात, पण आपल्या नेमकं ईश्वर म्हणजे कोण, ब्रह्म म्हणजे काय, यामध्ये आपण खूप गोंधळ करतो, सतत करत असतो. आणि म्हणूनच आपण सगळेजण मुंडक उपनिषदांचे सध्या श्रवण करतो आहे. अपराविद्या पराविद्या, नेमकी अपराविद्या म्हणजे काय हे जोपर्यंत आम्हाला समजत नाही तोपर्यंत पराविद्येचं कसं काय आकलन आम्हाला होणार आहे? अपराविद्येलाच आम्ही श्रेष्ठ समजतो, त्याच्यातच धन्यता मानतो आणि आम्ही अध्यात्म करतोय असं आम्हाला वाटतं. आमचं तर अध्यात्म सुरूच आहे. अगदी त्याप्रमाणे आम्ही ह्या 14 सूक्ष्म तत्वांमध्येच खेळत असतो. सगळं आमचं अध्यात्म जे आहे ह्या 14 सूक्ष्म तत्वांमध्ये खेळतोय. आता ह्या जे याच्यामधला जो तमोगुण आहे, तमोगुण म्हणजे अज्ञान असतं आणि सत्वगुण म्हणजे शुद्ध जाणीव तत्व. प्रत्येक गोष्टीची जी जाणीव आम्हाला होते ती ह्या सत्वगुणामुळे होते. आणि शुद्ध तत्वाची जाणीव होते म्हणजे त्या ब्रह्मतत्वाची पण जाणीव होते. म्हणजे ब्रह्म आहे ते मी आहे हे जाणीव रूपाने आम्हाला कळतं की नाही? आता सगळ्यांना हे कळतंय की नाही की ब्रह्म अधिष्ठान ब्रह्म आहे आणि ते ब्रह्म मी आहे, ही जाणीव सगळ्यांमध्ये आहे की नाही आता सुद्धा? आता ही जाणीव जितकी जास्ती वेळ राहत असेल, सत्वगुण जर टिकला तर ही जाणीव अधिकाधिक काळ राहते. आणि सत्वगुण थोडा वेळ सत्वगुण, मग रजाचा त्याच्यावर जो प्रभाव पडत असेल, प्रधानत्वाने रज असेल, तर ही जाणीव हळूहळू कमी होते. आणि ही जाणीव कमी होते मग त्या ठिकाणी जाणीव पण असते आणि नेणीव पण असते. मी ब्रह्म आहे ही जाणीव ज्या वेळेला कमी होते त्यावेळेला त्या ठिकाणी नेणीव म्हणजे अज्ञानाचं साम्राज्य असतो. थोडी जाणीव थोडी नेणीव, मध्ये मध्ये येते मध्ये मध्ये जाते, हा रजोगुण आहे. रजोगुण ज्या वेळेला प्रधानत्वाने समोर असतो त्यावेळेला कधी आम्हाला आपण काय म्हणतो, हो आम्हाला स्मरण राहतो पुष्पदा, पण मध्येच केव्हा निघून जातो कळतच नाही, असं म्हणतो की नाही? आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे की नाही की ते स्मरण केव्हा निघून जातो ते कळतच नाही. मग परत आम्हाला स्मरण करावं लागतं. नामस्मरण करताना हा अनुभव आपल्या सगळ्यांचा आहे की नाही? मग हे का होतं असं? कधी आहे कधी नाही, कधी आहे कधी नाही. रजोगुण प्रधान असतो. म्हणून तमोगुण, सत्वगुण आणि रजोगुण ही जी सूक्ष्म तत्व आहे या सूक्ष्म तत्वाचा आम्ही नीट अभ्यास करायचा आणि नीट अभ्यास करून सत्वगुणाचा परिपोष आम्ही करायचा. तमोगुण आणि रजोगुण याचा आम्ही अव्हेर करायचा, त्यांचं जे देणं आहे त्याचा अव्हेर करायचा, हेतू पुरस्सर अव्हेर करायचा. तू गुणत्रय ते अव्हेरी, मी माझे हे न करे. तू त्या गुणत्रयांचा पार्था अव्हेर कर, त्यांचं जे देणं आहे ते अव्हेर कर. रजोगुणाचं देणं मिरवणं आहे, मिरवा असं वाटतं, लोकांनी मला चांगलं म्हणावं असं वाटतं, लोकांनी चांगलं म्हणावं, माझी दखल घ्यावी.
असं आपल्याला वाटतं की नाही, हे रजोगुणाचं देण आहे, रजोगुण लगेच वरती येतो आणि आम्हाला तो अहेर करतो. तो अहेर आम्ही नाकारायला पाहिजे, ते देणं आम्ही नाकारायला पाहिजे. मला मिरवा असं वाटतंय का? म्हणजे नक्की रजोगुण वरती आहे, नक्की रजोगुण वरती आहे. आता मी ह्या रजोगुण मी अजिबात मिरवणार नाही. माझ्यामध्ये ही जी वृत्ती आहे मला मिरवा असं वाटण्याची, लोकांनी माझी दखल घ्यावी, लोकांनी मला या म्हणावं, या वृत्तीचा मी तिथेच विमूढ करायला हवा. त्याच ठिकाणी मी माझ्याशी संवाद करायला हवा आणि त्या वृत्तीचा विमोड करायला हवा. मग आता माझ्याशी कोणी नाही बोललं तरी चालेल, माझी दखल नाही घेतली तरी मला समाधान आहे. आता अशा पद्धतीने हे 3 गुण जे सूक्ष्म रीतीने आमच्यामध्ये कार्य करतात, त्या सूक्ष्मचं आम्ही अवलोकन करायला हवं आणि मग त्याचा निराश करायला हवा. सत्वगुण सतत वरती ठेवायला हवा, परंतु त्या सत्वगुणाचा सुद्धा आम्हाला निराश केल्याशिवाय गुणातीत होता येणार नाही. आपल्याला गुणातीत व्हायचंय. स्वरूप गुणातीत आहे, ब्रह्म गुणातीत आहे. 3 गुणांच्या पलीकडे आम्हाला जायचं, अतीत व्हायचं आहे. आम्ही तम आणि रज याचा निराश करतो, पण सत्वाचा निराश करायचा हे आमच्या लक्षातच नाही येत. ते खूप छान वाटतं. ते सत्वामध्ये मिळणारं जे सुख आहे, त्या सुखाने आम्ही, तो सुखावभास आहे, तो सुद्धा सुखावभास आहे, हे प्रकर्षाने लक्षात ठेवायचं. आणि म्हणून सत्वाचा सुद्धा मला या ठिकाणी निराश करता आला पाहिजे. आणि म्हणून रजोगुणामध्ये जी जाणीव नेणीव म्हणजे कधी ज्ञान कधी अज्ञान आहे याचं मिश्रण असतं, त्याच्याकडे सुद्धा आम्ही नीट लक्ष द्यायचं, तिथे सावध असायचं आणि सत्वगुणाचा परिपोष करायचा. चौथं तत्व आहे गुणक्षोभिणी, क्रियाशील गुण. यांनी काय होतं, या गुणक्षोभिणी जगत निर्मिती झाली आहे. गुणक्षोभिणी तत्व म्हणजे गुण जे आहेत सत्व रज तम, ही सगळ्यात पहिले साम्य अवस्थेमध्ये होती, त्याच्यामध्ये परिवर्तन झाले, बदल झाले आणि म्हणून त्यामुळे काय ते क्रियाशील झाले, ते गुण क्रियाशील झाले आणि क्रियाशील झाल्यामुळे जगाची निर्मिती झाली. ते क्रियाशील झाल्यामुळे जगाची निर्मिती झाली. असा विचार आपण कधी करतो का हो? जगताकडे बघताना असा विचार कधी करतो का? पण जगताचा जर निराश करायचा असेल तर आम्हाला हा विचार करावा लागेल. देही ज्या गुणांचे प्राधान्य तैसेच कर्म उपजे जाण. देहामध्ये ज्या गुणांचं प्राधान्यत्व जास्ती असेल तसंच तो कर्म करेल. एखादा व्यक्ती जर मला बोलला, माझा अपमान केला, तर त्याचं वाईट तो नाही बोलत, वहिनी आवाज गेला पुन्हा. वहिनी आवाज गेला. आणि काकू आवाज येत नाहीये, कटतोय. परत गेला आवाज. हो ना. आता आवाज नाही येत आहे पुन्हा. हा, बोलून पहा. उद्या हा समास आपण उद्या घेऊ, आज आपण थांबू.
काय हरकत आहे, कारण बरेचदा लिंक गेल्यामुळे श्रवण सुद्धा बरोबर होत नसेल आहे. लिंक चालेल, तुटली चालेल. सारखी. हो हो चालेल, अडचण चालेल. येते ना. थांबूया ताई. थांबूया आपण. रामकृष्ण हरी. चालेल. हा समाज रामकृष्ण हरी. सुरुवातीपासूनच घेऊया आपण. सुरुवातीपासून उद्या हो घेऊ. हो हो म्हणजे मग कळेल. हा ठीक आहे ठीक आहे. रामकृष्ण. रामकृष्ण हरे. रामकृष्ण. रामकृष्ण हरे. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय श्री राम. जय श्री राम. जय श्री राम.